नमस्कार शेतकरी अखेर शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा पीक विमा संदर्भातील संपलेली खास करून 75% पीक विमा 2024 संदर्भात जेवढे पण शेतकऱ्यांना आशा होती, एक आस होती की आता पीक विम्याची ही राहिलेली उर्वरित रक्कम कधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येणार. सर्वच्या सर्व रक्कम तुम्हाला सांगू शकतो की 25% आणि 75% दोन्ही पीक विमा संदर्भातील दोन्ही रकमांसंदर्भात राज्य शासनाच्या त्याचबरोबर केंद्र शासनाच्या आणि खास करून सर्व 9च्या 9 पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खूप एक अत्यंत आनंदाची आणि गुड न्यूज समोर आली. तुम्हाला मी मागील काही व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की आता राज्य शासनाच्या माध्यमातून तसंच पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जे की सध्याच्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे की पीक विम्याचं कॅल्क्युलेशन सुरू तिथं कॅल्क्युलेशन चालू म्हणजेच की कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झाले होते, किती पिकं त्याच्या शेतकऱ्यांची तिथे नुकसानग्रस्त शेतकरी तिथे झाले होते, कोणत्या पिकांची नुकसान तिथे झाली होती, कोणत्या पिकासाठी तो पीक विमा शेतकऱ्यांना द्यायचा आहे, हे सर्व की कॅल्क्युलेशन मागील की काळामध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जे की चालू होतं. आता ते सर्व काही पूर्ण झालेलं आहे आणि अखेर शेतकऱ्यांची सर्व काही प्रतीक्षा पीक विमा संदर्भात संपलेली. आता शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये कोणत्या पण तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये तो पीक मिळू शकतो. कोणत्या तारीख असू शकते, कोणत्या तारीख किती तारखेपर्यंत ते पण आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार. परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाची मेन पॉईंट म्हणजे की आता कॅल्क्युलेशनचा दरम्यान कोणते जिल्हे त्याच्यामध्ये पात्र ठरवण्यात आले 25% साठी आणि 75% साठी हे जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं आहे. शेतकरी कोणत्या तालुक्याचे कोणत्या कंपनीच्या माध्यमातून कोणते जिल्हे त्याच्यात जिल्हे पात्र करण्यात आले सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घ्या. तत्पूर्वी जर कधी तुम्ही आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर पुढील पण असलेली माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून द्या. तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की याच्यामध्ये नंबर 1ची जी कंपनी जसं की आपण मागील पण बऱ्याच काही व्हिडिओमध्ये याच्या संदर्भात माहिती सांगितली ऑलरेडी, परंतु आता कॅल्क्युलेशन सर्व काही झालेले पीक विम्याचं तर कोणत्या पिकासाठी तो पीक विमा त्या जिल्ह्यातील मंजूर झालेला आहे आणि किती रक्कम हेक्टरी तिथे असू शकते हे तुम्हाला सांगू शकतो. शेतकऱ्यांनी विचार केला तर प्रति हेक्टर जे की 21,000 ते 16,000 ते 21,500 रुपयापर्यंत प्रति हेक्टरनुसार हा पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये इथे येऊ शकतो. परंतु हेक्टरी की ही रक्कम फिक्स नसते. परंतु आता जिल्ह्याने आणि थोडक्यात महसूल मंडळाने थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊ शेतकरी म्हणून. तर नंबर 1चा जिल्हा याच्यामध्ये अहिल्यानगर, त्याचबरोबर नाशिक आणि चंद्रपूर यांच्यासाठी जी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी शेतकरी म्हणून हिच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यांसाठी जे की याचं कॅल्क्युलेशन कंप्लीट झाले. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कपाशी त्याचबरोबर तूर आणि उडीद मूग या काही मुख्य जे पिकांसाठी हा पीक विमा जे की अहिल्यानगर त्याचबरोबर नाशिक आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भेटणारे शेतकरी त्याचबरोबर पुढची जी त्याच कंपनीच्या माध्यमातून परत शेतकरी सोलापूर, जळगाव आणि सातारा या देखील जिल्ह्यांसाठी जे की कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी हा पीक विमा इथे भेटणार आहे. 75% पीक विमा संदर्भात जी रक्कम येणार आहे त्याच्या संदर्भात त्याजवर पुढची जी कंपनी शेतकरी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी याच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की परभणी, वर्धा, नागपूर शेतकरी आपण स्क्रीनवरती हे बघू शकता. नाही तर बरेच काही शेतकरी बांधव म्हणतील की हा काय बघू लागलाय, तुम्हाला सांगू लागलो राज्य शासनाच्या त्या सर्व पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून जे अहवाल निर्गमित झाले त्याच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती सांगू लागलोय. जे की परभणी, वर्धा, नागपूर यांच्यासाठी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून या पिकांसाठी म्हणजे की या जिल्ह्यांसाठी सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी हा पीक विमा इथे भेटणारे शेतकरी म्हणून. त्याला पुढची जी कंपनी शेतकरी युनिव्हर्सल संपूर्ण जनरल इन्शुरन्स कंपनी बऱ्याच काही शेतकरी नको आपल्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी हे देखील माहिती आहे. तर देखील तुम्हाला सांगतो की युनिव्हर्सल संपो जी कंपनी शेतकरी म्हणून हिच्या माध्यमातून जालना, गोंदिया, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी हा पीक विमा भेटणार आहे. आता कोणत्या पिकासाठी भेटणार ही माहिती अद्याप याच्यासाठी इथे उपलब्ध नाही, परंतु भेटणार नक्की शेतकरी कोणत्या पिकासाठी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे अद्याप याच्यात माहिती ते उपलब्ध नाही. त्याजवळ पुढची जी कंपनी शेतकरी युनायटेड इंडिया याच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या काही मुख्य मुबलक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा या कंपनीच्या माध्यमातून आता फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीच्या माध्यमातून जे की छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर आणि रायगड या मुख्यतः 3 ते 4 जिल्ह्यांसाठी हा पीक विमा या कंपनीच्या माध्यमातून आता जे की 75% स्वरूपात जी येणारी रक्कम आहे जे की आणेवारीच्या स्वरूपात अंतिम आणेवारीच्या स्वरूपात ती रक्कम याच्यात भेटणारी शेतकरी याला आपण अंतिम आणेवारी असं देखील म्हणू शकतो, कारण की हा लास्ट पीक विमाची जे की शेतकरी आता सर्व काही लास्ट स्टेप आहे. याच्यानंतर कोणत्याही पीक विमा संदर्भात कोणतीही रक्कम शेतकऱ्यांना भेटणार नाही. आता याच स्टेपमध्ये सर्व काही पीक विमा शेतकऱ्यांना भेटत असतो. त्याचबरोबर पुढची जी कंपनी शेतकरी भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम, बुलढाणा, सांगली आणि नंदुरबार या काही मुबलक मुख्य जिल्ह्यांसाठी हा पीक विमा या शेतकऱ्यांना भेटणार आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जसं की सोयाबीन, तूर, कापूस आणि इत्यादी काही पिकांसाठी देखील उडीद मूग याच्यासाठी पण हा पीक विमा इथे भेटू शकतो. परंतु मुबलक विचार केला तर कापूस, सोयाबीन, तूर या मुख्यतः 3 पिकासाठी हा पीक विमा भेटणार आहे. तर पुढची जी कंपनी शेतकरी ती आहे HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी याच्यामध्ये हिंगोली, अकोला, धुळे
धुळे आणि पुणे या मुख्यतः 4 जिल्ह्यांसाठी पीक विमा इथे भेटणारे शेतकरी बांधवांनो. तर त्याजवळ पुढची जी कंपनी शेतकऱ्यांना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली या काही मुख्य जिल्ह्यांसाठी जे की आता फेब्रुवारीच्या या एंडिंगमध्येच हा पीक विमा कधी पण तुम्हाला भेटू शकतो किंवा तुम्हाला ती तारीख देखील सांगणार आहे कोणत्या तारखेपासून किती तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये हा पीक विम्याची रक्कम इथे येऊ शकते शेतकऱ्यांनो. तर माहिती खूप इम्पॉर्टंट आहे. त्यावर पुढची जी कंपनी शेतकऱ्यांनो ती आहे परत एडिप सेरगो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून परत धाराशिव जिल्ह्यासाठी देखील हा पीक विमा म्हणजे पीक विमा ह्याच कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरण करण्यात येणार. त्याचबरोबर लातूर आहे, बीड आहे. लातूरसाठी जे की SBI जनरल इन्शुरन्स कंपनी आणि त्याचबरोबर परत बीडसाठी जे की भारतीय कृषी पीक विमा कंपनी. तर शेतकऱ्यांनो हे झाले 9च्या 9 पीक विमा कंपन्या आणि त्यांच्या माध्यमातून हे काही जिल्हे आणि राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यांची नावे मी याच्यात घेतली नसेल, जसं की यवतमाळ असेल, ठाणे असेल, पुणे असेल, रत्नागिरी असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना सिंधुदुर्ग असेल, परत बरेच काही जिल्हे आहेत जसं की इतरही काही जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये आहे, परंतु याच्यामध्ये नाव नाही घेतले त्या देखील जिल्ह्यांना तो पीक विमा आता जे की फेब्रुवारीची ह्या महिन्यामध्ये भेटणारे शेतकऱ्यांनो. तर शेतकऱ्यांनी विचार केला असता आता हा पीक विमा कधीपासून किती तारखेपर्यंत भेटू शकतो, जसं की तुम्हाला कोणत्या पिकासाठी कोणता पीक विमा म्हणजे की म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या पिकासाठी भेटणार हे देखील आपण याच्यामध्ये सांगितलंय. तर तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांना आता फेब्रुवारी सर्दी झाली तर फेब्रुवारीच्या ह्या महिन्यामध्ये हा पीक विमा कधी पण शेतकऱ्यांना इथे भेटू शकतो. कारण की शेतकऱ्यांना जे की सर्व काही कॅल्क्युलेशन वगैरे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कंप्लीट झालेले, तर हा पीक विमा तुमच्या अकाउंटमध्ये कधी पण येऊ शकतो शेतकऱ्यांना. अंतिम आणेवारीच्या स्वरूपात ही रक्कम आहे शेतकऱ्यांनो. तर हेच एक महत्त्वाचं अपडेट पीक विमा संदर्भात. तर व्हिडिओमध्ये माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील पण असलीच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा.